विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी भाग 2 मधील 11वी कविता नाखवा दादा नाखवा दादा या कवितेचं गायन करणार आहोत. तुम्हाला माझं गायन आवडलं तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हो नक्कीच. कविता ही मोठी आहेच, पण तेवढंच सुरेख वर्णन या कवितेत केलेलं आहे. चला तर मग ऐकूया. नाखवा दादा खाडी पल्लड न्याल काय, खाडी पल्लड या वेळी सोन्या तुझे काय काम. नाखवा दादा खाडी पल्लड न्याल काय, खाडी पल्लड या वेळी सोन्या तुझे काम काय. खाडी पल्लड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान, खाडी पल्लड उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान. सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान. हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोळे लाल लाल, हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोळे लाल लाल. त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल. फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग, फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग. उन्हात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग, उन्हात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग. पाना पानात दवबिंदू दवबिंदूंचे हिरे लाख, पाना पानात दवबिंदूंचे हिरे लाख. कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख, आभाळात रंगीत ढग ढगांमागे इंद्र कमान. कमानीवर घेऊन झोके पायची आहे खाडीची शान, आभाळात रंगीत ढग ढगांमागे इंद्र कमान. कमानीवर घेऊन झोके पायची आहे खाडीची शान. नाखवा दादा खाडी पल्लड न्याल काय, सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय, सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय. नाखवा दादा खाली पल्लड नेण्यासाठी काय घ्याल, नाखवा दादा खाडी पल्लड नेण्यासाठी काय घ्याल. काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल, काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. नाखवा दादा खाडी पल्लड न्याल काय, खाडी पल्लड या वेळी सोन्या तुझे काम काय. धन्यवाद.